हाय नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळीचे पानवडी भाजी. तर तर बनवायला सुरुवात करूया. त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 3 रंगाच्या डाळी घेतलेल्या आहे. चणा डाळ घेतलेली आहे 1 वाटी छोट्या वाटीने. मग तुरीची डाळ आहे 1 वाटीने. त्याच वाटीने तुरीची डाळ घेतली आणि त्याच वाटीने मी मुंगाची छिलटेवाली डाळ घेतली. आता मी हिला मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेणार आहे. यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही पाणी बारीक करताना. आणि गरभरी बारीक करायची डाळ. आता आपली डाळ बारीक झालेली आहे. या गंजामध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेले आहे आणि इथे 1 कांदा कापून घेतलेला आहे. इथे 2 टमाटर कापून घेतलेला आहे आणि सांबार. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये थोडं जिरं टाकत आहे आणि कांदा. कांदा लवकर व्हायसाठी मी 1 चम्मच यामध्ये मीठ टाकत आहे. मीठ टाकल्याने कांदा लवकर होऊन येते. कांद्याला थोडं लाल होऊ द्यायचं आपल्याला. झालेला आहे. यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे. त्याला 2 मिनिटं होऊ द्यायचं छान कच्चेपणा जाईपर्यंत. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. कमेंटची वाट बघत असते मी तुमची आणि मला तुमचा असं सपोर्ट राहू द्या. आणि भाजी तुम्हाला आवडली नाही आवडली ते सांगाल तुम्ही कमेंटमध्ये. मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. आता हा अद्रक लसूणचा पेस्ट होत आलेला आहे. आता यामध्ये टमाटर टाकायचा आहे आणि थोडा सांबार. आता हे अद्रक लसूण कांदा झालेला आहे आपला. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकत आहे. 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेला आहे. अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धनी पावडर आणि स्वादानुसार मीठ. पहिले मीठ टाकलेलं आहे आपण. कस्तुरी मेथी, याला 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आपल्याला. आणि हा थंडा गरम मसाला हा मिक्स आहे हा टाकलेला आहे आता. आणि आपलं मसाले पण झालेला आहे. आता यामध्ये मी पाणी सोडत आहे. आता आपल्याला या पाण्याला उकळी द्यायची आहे. आता हे मी डाळ वाटून घेतलेली आहे इथे तुम्हाला दाखवलेली. आता एवढी डाळ आपण त्या मिश्रणासाठी ठेवून द्यायची आहे. आता यामध्ये मी मसाले टाकत आहे. आता 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, जिरा पावडर अर्धा चम्मच धनी पावडर आणि स्वादानुसार मीठ. आणि अद्रक लसूणचा पेस्ट. आता यामध्ये आपल्याला लागते तेवढं बेसन टाकायचं. आणि याला छान असं मिळवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा वडा बनला पाहिजे असं मिळवून घ्यायचं. एखाद्या वेळेस आपल्या घरी भाजीचं नसलं तर त्यावेळेस आपल्याला टेन्शन येत असते. या घरच्या घरीच डाळी भिजू घालून द्यायच्या आणि अशी भाजी बनवायची. खूप छान लागते खायला. पुन्हा थोडं बेसन टाकलेलं आहे. आता याच्यावर मी बेसन नाही टाकणार आहे. हे भरपूर बेसन झालेलं आहे आता.
आता आपल्या पाण्याला सुद्धा आता उकळी येते. आता हा डाळीचा मी पेस्ट दाखवला आता ठेवलेला हा यामध्ये मिक्स केलेला आहे मी. हे पाणी यामध्ये सोडायचं डाळीचं. आता आपल्या ह्या रस्स्याला उकळी येऊन राहिलेली आहे. आता हे असे छान असे गोल गोल असे वडे करायचे आणि असं करायचं आणि यामध्ये टाकून द्यायचे. खूप सुंदर लागते ही भाजी. एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा. असे टाकायचे आणि याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये मी सांबार टाकत आहे. तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जाऊन पेजला फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.